श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी वैदवी. कथा आणि गोष्टी वैदवीसोबत या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करते. कथासार, अध्याय, नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आत्ताच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा आपला अध्याय आहे गुरुचरित्र कथासार, अध्याय 15वा. आतापर्यंत आपण 14 अध्याय ऐकले आहेत. जर ऐकले नसतील तर आत्ताच चॅनलवरती उपलब्ध आहेत, तुम्ही ऐकून घेऊ शकता. तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया. गुरुचरित्र कथासार, अध्याय 15वा. वैजनाथ येथे गुरु गुप्त राहिले. श्री गणेशाय नमः. सिद्धमुनी म्हणाले, नृसिंह सरस्वती स्वामी गुप्तपणे राहिल्याचे कारण असे की आपला महिमा जास्त वाढू नये व लोकांचा आपल्याला उपद्रव होऊ नये. एकांत मिळावा. साधूंबरोबर असाधू, स्वार्थी, दुर्जनी येतात, त्यांचा उपसर्ग होऊ नये. नाना प्रकारचे लोक वरदाने मागतात, त्यांच्या वासना, त्यांच्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. त्यांचा त्रास वाचावा हा त्यांचा हेतू होता. ते सर्व समर्थ होते, पण वरदानातही योग्य अयोग्य पाहायचे असते. नामधारका. त्यावेळी स्वामींनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावून म्हटले, तुम्ही आता भारतभर सर्व तीर्थयात्रा करा, नंतर श्रीशैल्य पर्वतावर या. त्यावर शिष्य म्हणाले, आम्हाला दूर का लोटता? सर्व तीर्थे गुरूंच्या चरणाशीच असतात ना, आम्हाला भ्रमण करायला का पाठविता? गुरु म्हणाले, तुम्ही संन्यास आश्रमी आहात, तेव्हा एकाच जागी 5 दिवसांपेक्षा जास्त राहू नये. आधी भ्रमण करा, मन स्थिर करा, नंतर एकाच त्याने राहावे व तेथून कुठे जाऊ नये. आणखी जास्त धर्मज्ञान या तीर्थाटनात तुम्ही मिळवावे अशी माझी इच्छा आहे. बहुधान्य नामक संवत्सर असेल त्यावेळी आम्ही श्रीशैल्य पर्वतावर असू, तेथेच आता तुमची व माझी भेट होईल. शिष्य म्हणाले, गुरूंची आज्ञा पालन करणे कर्तव्य आहे, म्हणून आम्ही तीर्थयात्रा करू. त्यानंतर गुरूंनी शिष्यांना काशी क्षेत्र, गंगा नदी, यमुना नदी, सरस्वती नदी, त्यांच्या तीरी असणारी ग्रामे व क्षेत्रे तसेच अनेक नद्यांचे अनेक तीर्थे सांगून सर्वत्र जावे. प्रत्येक ठिकाणी कृच्छ व्रत आचरावे असे सांगितले. त्यांनी जी नद्यांची नावे सांगितली ती पहा. नद्या वरुणा, शतद्रू, विपाशा, विस्तस्ता, शरावती, मरुदती, असिकनी, मधुमती, पयस्वती, घृतवती, देवनदी, चंद्रभागा, रेवती, शरयू, गोमती, वेदिका, कौशिका, मंदाकिनी, पूर्णा, बाहुदा, अरुणा, वैरोचनी, सन्निहिता, फाल्गू तीर्थे, गयातीर्थ, रामेश्वर, श्रीरंग, पद्मनाथ सरोवर, बद्री, कुरुक्षेत्र, केदार, पुष्कर, कोटिरुद्र, नर्मदा, मातृकेश्वर, कुब्ज, कोकामुखी, प्रसाद, विजय, पुरी, गोकर्ण, शंखगर्ण, अयोध्या, मथुरा, कांची, द्वारका, शालग्रामतीर्थ, शंबळ, गोदावरी कुंड, भीमेश्वर, कुशतपर्ण अशा अनेक तीर्थांची नावे व तेथे स्नान, जप, दान आदीचे पुण्य व महिमा गुरूंनी शिष्यांना सांगितला. कोणत्या दिवसात नद्यांचे पाणी मलिन असते हे सांगून त्यांनी तेव्हा स्नान करू नये. उदाहरणार्थ कर्क ते संक्रांती, नंतर 2 महिने पावसाच्या आरंभी ते सविस्तर सांगितले. श्री गुरूंचा निरोप घेऊन शिष्य यात्रेसाठी गेले व श्री गुरु वैजनाथ तेथेच अज्ञात जागी गुप्तपणे राहिले. 15वा अध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.